प्रगोर्वेहं तुरीयेसा प्रविदिनं. चौथं वचन सांगितलेलं आहे, यज्ञादिनीच्या कर्माने विवाह झाला की दुसऱ्या दिवसापासून काही ना काहीतरी पूजा चालू होतात. सत्यनारायण म्हणा, काही वार्षिक सणवार असतात, काही उत्सव असतात, ते जोडीने आपल्याला करावे लागत असतात. मग यज्ञ तुम्ही उद्यापासून जे पण काही पूजन कराल, हिने हात लावल्याशिवाय तुम्हाला त्या पूजेचं पुण्य प्राप्त होणार नाही. आणि हिने एकटीने बसून सुद्धा पूजेचं पुण्य प्राप्त होत नाही. कारण इथलं वचन असतं, यज्ञादिनीच्या कर्माने एकट्याने कुठलीही केलेली पूजा फलरूप होत नाही. तर जोडीनेच पूजन करावं लागतं, कुठलंही पूजन करा. मग यज्ञादिनीच्या कर्माने बाकी महिना सव्वा महिना झाला लग्नाला की हळूच सासूबाईंकडे जायचं, सासूबाईंचे पाय दाबायचे आणि त्यांना सांगायचं चाव्या. सांगायचं का असं नाही. यज्ञादिनीच्या कर्माने त्यांना विचारायचं की तुम्ही आतापर्यंत जी परंपरा आपल्या घरातली जपली ती मला समजावून सांगा. तुम्ही जपलेली परंपरा इथून पुढे मी ती घेऊन जाईल. म्हणजेच काय तर वार्षिक सणवार, उत्सव, गणपती, गौरी, गणपती जे काही उत्सव असतील त्याची जबाबदारी तुला या ठिकाणी घ्यायची आहे. यज्ञादिनीच्या कर्माने श्रवतस्मार्थ क्रमेण तू त्वया सह प्रपूर्वेयं तुरीयेसा प्रविदितं. हे चौथ्या पावलाचं वचन आहे. ढकलापुढे सुपारी. चत्वारी मायो भवायो विष्णुस्त्वानयतु गारंदेत सहायां सुख दुःखांवर्धिनी